जगद उत्पत्तीचा क्रम सांगताना छांदोग्य, तैत्तिरीय आणि ऐतरेय या उपनिषदामध्ये असं वर्णन येतं की जगताची उत्पत्ती कशी झाली तर 3 महाभूतापासून झाली असं छांदोग्य उपनिषद सांगतं. नंतर तैत्तिरीय उपनिषदामध्ये पंचमहाभूतापासून झाली असं सांगितलं आणि ऐतरेय उपनिषदामध्ये या जगताची उत्पत्ती परमात्म्याने अचानक एकदम केली असं सांगितलं. तेव्हा जर जगताच्या उत्पत्तीचा क्रम कोणताही एक प्रकाराने श्रुतीमध्ये प्रतिपादन केलेला नाही. आता असं का तर त्याचं कारण सांगतात की जगताची उत्पत्ती किंवा जगत नावाचा पदार्थामुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झालाच नाही असं श्रुतीला खरं सांगायचं. वास्तव श्रुतीचं असं मत आहे. परंतु असं असलं तरी सुद्धा आपल्याला जगताची प्रतीती येते म्हणून अध्यारोपाच्या भाषेत जगताचा स्वीकार केला. श्रुतीला जगताची उत्पत्ती सांगावयाची नसून त्या जगताचा निषेध करण्यात श्रुतीचं तात्पर्य आहे. तेच वर्णन जर पाहिलं आणि तसं नसतं तर एक रूपाने श्रुतीनं जगताची उत्पत्तीचा क्रम सांगितला असता, परंतु सांगायचंच नाही. काल आपण एक उदाहरण देऊन पाहिलं, चोराला आपण चोरलेलं धन कुठं ठेवायचं हे पोलिसांना सांगायचंच नव्हतं म्हणून तो इथं ठेवलंय तिथं ठेवलंय असं सांगत होता. तशी श्रुती अध्यारोपाच्या भाषेमध्ये सांगते. हा एक भाग आहे. जर श्रुतीला ब्रह्मस्वरूपाविषयी कथन करण्याला प्रवृत्त केलं तर श्रुतीमधले ऐतरेय असो, छांदोग्य असो, तैत्तिरीय, बृहदारण्य, कठ, मुंडक कोणतंही उपनिषद घेतलं, मांडुक्य आदी, तरी सगळ्या उपनिषदामध्ये ब्रह्माचं स्वरूप काय सांगितलं? ब्रह्म हे सच्चिद आनंद स्वरूप आहे. कारण का? ब्रह्मस्वरूपाचं कथन करण्यामध्ये त्यांचं तात्पर्य आहे आणि जगताचं कथन करण्यामध्ये तात्पर्य नाही. ते अध्यारोपाच्या भाषेत स्वीकारलं, नंतर त्याचा अपवाद केला आणि ब्रह्मालाच अवशिष्ट ठेवलं आणि त्या ब्रह्माचं स्वरूप सच्चिदानंद अद्वय आहे असं श्रुतीनं एकमुखाने एक रूपाने सर्व ठिकाणी प्रतिपादन केलं असं सांगितलं. ठीक आहे ना? आता हे सर्व सांगितल्यानंतर शिष्य शंका करतो. शिष्य म्हणतो, महाराज मग ब्रह्मसूत्राच्या 2ऱ्या अध्यायात सूत्रकार भगवान व्यास आणि भाष्यकार शंकराचार्य यांनी तैत्तिरीय श्रुत्यनुसारच सर्व उपनिषदांचा अभिप्राय सांगितला तो का? आता ही शंका येणं फार साहजिक आहे. जेव्हा उपनिषदांमध्ये 3 प्रकाराने आलं तर उपनिषदांचा समन्वय व्हायला पाहिजे, त्याचं सामंजस्य, त्याचं मुख्य तात्पर्य काय आहे, विवक्षा काय आहे, अभिप्राय काय आहे हे कळायला पाहिजे. यासाठी व्यासांनी जेव्हा पाहिलं की लोकांना उपनिषदाचं अध्ययन करताना परस्पर विरोधी अशी विधानं दिसतात आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये गोंधळ होतो, अनेक प्रकारचे संशय त्यांच्या बुद्धीला येतात आणि त्या संशयानुरूप त्याचं निराकरण व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, उपनिषद वचनांचा समन्वय व्हावा यासाठी व्यासांनी विचार केला आणि त्याच्यासाठी वेदांत दर्शन किंवा ब्रह्मसूत्र लिहिली आणि त्या ब्रह्मसूत्रामध्ये सगळा परस्पर विरोधी दिसणारी जी वचनं आहेत उपनिषदातली तर त्यांचं काय तात्पर्य आहे, त्याचा कसा सामंजस्य आहे, समन्वय हे सांगितलं. त्यासाठी ब्रह्मसूत्र निर्माण झाली. आता ब्रह्मसूत्रामध्ये जेव्हा ही शंका घेतली की पंचमहाभूतापासून सृष्टी का 3 महाभूतापासून सृष्टी का ईश्वराने आपल्या संकल्पापासून उत्पन्न केलेली सृष्टी, अशी 3ही विधानं या 3 उपनिषदामध्ये दिसतात, तर याचा समन्वय काय असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा व्यासांनी ब्रह्मसूत्रामध्ये याचा समन्वय असा केला की जरी ही या ठिकाणी ईश्वरापासून सृष्टी सांगितली किंवा 3 भूतापासून, परंतु तैत्तिरीय उपनिषदामध्ये जे सांगितले की पंचमहाभूतापासून सृष्टी उत्पन्न होते याच्यातच त्या सर्वांचा समन्वय आहे. म्हणजे पंचमहाभूतापासूनच हे जगत क्रमाने सृष्टी उत्पन्न होते. कशी पंचमहाभूतापासून? पहिल्यांदा आत्म्यापासून मायेच्या द्वारा आत्म्यापासून आकाश हे पहिलं कार्य उत्पन्न होतं आणि नंतर आकाशात वायुरग्नी अग्निरापा अद्भ्या पृथ्वी असा सृष्टीचा क्रम आहे आणि हेच अगदी उपनिषदांचं सृष्टीक्रमाविषयीचं तात्पर्य आहे किंवा हे त्याचं सामंजस्य आहे असं कोणी व्यासांनी स्वतः सांगितलं. तेव्हा आता हा जो शिष्य आहे याने केवळ उपनिषदांचं चिंतन केलं असं नाही, यांनी ब्रह्मसूत्राचं देखील चिंतन
केलेलं आहे. आणि ब्रह्मसूत्राचा जो दुसरा अध्याय आहे त्याच्यामध्ये असं तात्पर्य काढलेलं आहे की पंचमहाभूतापासूनच सृष्टी उत्पन्न होते असं तो म्हणतो. महाराज मग ब्रह्मसूत्राच्या दुसऱ्या अध्यायात सूत्रकार भगवान व्यास आणि भाष्यकार श्री शंकराचार्य यांनी तैत्तिरीय श्रुत्यनुसारच सर्व उपनिषदांचा अभिप्राय सांगितला आहे. तो का? उपनिषदांमध्ये तर 3 मतं दिसतात आणि भाष्यकार म्हणजे केवळ व्यासांनी ब्रह्मसूत्र केली, परंतु ब्रह्मसूत्राचंही पुन्हा भाष्य भगवतपूज्यपाद शंकराचार्यांनी केलेले आहे. व्यास सूत्र पहा किंवा सूत्रावरचं भाष्य पहा, ब्रह्मसूत्राच्या दुसऱ्या अध्यायाच्या भाष्यावरून असं निश्चित होतं की पंचमहाभूतापासूनच सृष्टी उत्पन्न होते, पंचमहाभूताच्या क्रमानेच हे जगताची उत्पत्ती होते असं तिथं सांगितलेलं आहे. मग ते का? जर या ठिकाणी 3 महाभूतांचा क्रम नाही, तुम्ही म्हणतात जगताची उत्पत्ती सांगण्यात उपनिषदांचं तात्पर्य नाही, तर त्याचा एवढा मोठा उहापोह कशासाठी केला कोणी? व्यासांनी किंवा भगवान भाष्यकारांनी. आणि एवढा मोठा उठारेटा करून त्यांनी सिद्ध केलं की जगताचा क्रम त्यांनी पण सांगायला पाहिजे होतं. जगताच्या उत्पत्तीत तात्पर्य नाही, जगताचा निषेध आहे, त्यामुळे काही विशेष गोष्ट नाही. परंतु त्यांनी सांगितलं पंचमहाभूतापासूनच सृष्टी उत्पन्न होते असं आग्रहाने त्यांनी प्रतिपादन केलेले. ते का? अशी शंका लक्षात आली ना. आता उत्तर पहा. उत्तर सोपं आहे. श्रीगुरु म्हणतात तो मंद जिज्ञासू करता सांगितला आहे, कारण उत्पत्ती वाक्यांच्या पूर्वी सांगितलेला अभिप्राय लक्षात न येता उपनिषदात निरनिराळ्या प्रकाराने जगताची उत्पत्ती सांगितली. ते पाहून उपनिषदांचा आपापसात विरोध आहे अशी मुमुक्षु भ्रांती होऊन उपनिषदांवर विश्वास राहणार नाही. म्हणून ती भ्रांती निवृत्त करण्याकरिता तात्पर्याने सर्व उपनिषदांमध्ये एकरूपाने जगत उत्पत्तीचा प्रकार सांगितला आहे. आता एक सर्वात महत्त्वाचं सांगतात, मंद जिज्ञासू. या ठिकाणी हा जो प्रकार सांगितला ना, पंचमहाभूतापासूनच सृष्टी उत्पन्न झाली, तो कोणासाठी सांगितला? मंद जिज्ञासूसाठी. म्हणजे ज्याच्यामध्ये बुद्धीची सूक्ष्मता कमी आहे, ज्याच्यामध्ये थोडक्यात काय बुद्धिमांद्य नावाचा दोष आहे, त्यामुळं त्याला श्रवणादी करत असूनही त्याला तात्पर्यबोध होत नाही. आता त्याच्या समोर श्रवणाधिकाला प्रवृत्त झाल्यावर ही उपनिषदांची परस्पर विरोधी वचनं दिसली, तेव्हा तो काय विचार करणार? एक उपनिषद सांगतं पंचमहाभूतापासून, एक सांगतं 3 भूतापासून, एक सांगतं ईश्वर संकल्पाने. उपनिषदांचं तरी कुठलं एक मत आहे? मग आता कोणत्या उपनिषदावर विश्वास ठेवा? याचा अर्थ कोणत्याही उपनिषद वचनावर विश्वास ठेवू नये अशी त्याला काय होईल? शंका निर्माण होईल. आणि ती निर्माण होऊ नये म्हणून तिन्हींचे इथं असं मंद मुमुक्षुला तर कुठेतरी त्याचा बुद्धिभेद होता कामा नये. म्हणून व्यासानी आणि शंकराचार्यांनी ही जरी आपाततः म्हणजे वरवर जरी ही विरोधी दिसत असली वचनं, पण सर्वांचं तात्पर्य एकच आहे. आणि सर्वांचं तात्पर्य आहे की पंचमहाभूतापासूनच सृष्टी उत्पन्न, पंचमहाभूताच्या क्रमानेच सृष्टी उत्पन्न होते असं एकदा सांगितलं की मंद मुमुक्षूच्या बुद्धीमधले भेद राहील का? नाही. तो काय म्हणतो? शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. हे साक्षात भगवद अवतार आहेत आणि भगवद अवतारांनी भाष्याच्या रूपाने किंवा सूत्राच्या रूपाने या ठिकाणी सृष्टी ही पंचमहाभूतापासूनच होते असा निर्णय केला आहे. त्याची स्वतःचे तर बुद्धीने वास्तविक त्यालाच हा विचार व्हायला पाहिजे, पण त्याचा हा विचार होतो का? सृष्टीच्या उत्पत्तीत तात्पर्य नाही, जगताचा निषेध करण्यात तात्पर्य, हे त्याला कळलं नाही. कारण तो कसा आहे? मंद जिज्ञासू आहे. म्हणून ते म्हणतात आता त्याला तात्पर्याने सर्व उपनिषदामध्ये एकरूपाने जगदुत्पत्तीचा प्रकार सांगितला आहे. दुसऱ्या अध्यायाचं चिंतन करतो तेव्हा तो म्हणतो सगळ्या उपनिषदांचं तात्पर्य काय आहे की सृष्टीची उत्पत्ती किंवा सृष्टीचा क्रम जो तो पंचमहाभूतापासूनच आहे आणि एक रूपाने. जरी 3 भूत म्हटले असले तरी 2 भूत गृहीतच आहे. ईश्वर संकल्पाने म्हटलं तरी भूतांपासूनच सृष्टी उत्पन्न होते असा त्याचा अर्थ आहे. आणि हेच त्याचं तात्पर्य. म्हणजे तात्पर्याने त्याला बोध झाला की सृष्टीचा क्रम सगळ्यांना सारखाच सांगावयाचा आहे. ठीक आहे ना. आता हे एक कारण सांगितलं, मंद जिज्ञासू करता सृष्टीचा क्रम सांगितला आहे, हे एक सांगितलं. आणि दुसरे असे की ज्यास केवळ विचाराने यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही त्यास लय चिंतनास त्या जगदुत्पत्ती क्रमाचा उपयोग व्हावा हे होय. परवा दिवशी
एक जण आले आणि ते म्हणे आता हे स्वामीजी येणार आहे, तर स्वामीजींच्या ह्याच्यामध्ये आम्हाला काय सेवा आहे. त्यांनी सांगितलं म्हणजे सेवा काही नाही, स्वामीजींसारखे विद्वान व्यक्ती येतात तर तुम्ही फक्त काय करायचं, श्रवण करायचं. 18वा अध्याय ते सांगणार आहे, अपूर्व पर्वणी आलेली आहे, तर तुम्ही नेहमीच हे काम करता, काही पंक्ती वाढण्याचं, झाडलोट करण्याचं, कुठं काही पडलेली कामं करत असतात, ह्यावेळेला चांगला योग आहे, तुम्ही ऐका. तर ते म्हणे ते नाही जमणार, इकडची काही सेवा असली तर सांगा. कारण ते म्हणे मला कळतच नाही त्याच्यातलं. इथं त्यांनी बाकीच्या केवढ्या योजना सांगितल्या तरी ते करतात. तसं इथं हे सांगतात की दुसरे असे की ज्यास केवळ विचाराने ब्रह्मज्ञान होत नाही. त्या मनुष्याला विचार करायला सांगितलं तर विचार त्याला झेपत नाही, विचार करता येत नाही त्याला. तत् काय, तोम काय, अशी काय, लक्षार्थ काय, वाच्यार्थ काय, तो म्हणतो की तुम्ही किती वेळा त्याला पुन्हा पुन्हा सांगितल्यावर कळतं. असं जरी सांगितलं तरी तो कितीही तत्वमसी वाक्याचं तुम्ही विवरण करून सांगितलं तरी तो म्हणतो नेमक्या किती म्हशी हे मला अजून निवाडा झाला नाही. म्हणजे त्याच्या विचारामध्ये प्रवृत्ती होत नाही. म्हणून ते सांगतात यास केवळ विचाराने ब्रह्मज्ञान होत नाही. विचार करायला जरी तो प्रवृत्त झाला तरी नेमका आत्मा काय, अनात्मा काय, सार काय, असार काय, ग्राह्य काय, त्याज्य काय, या गोष्टीविषयी नित्य काय, अनित्य काय, सत्य काय, मिथ्या काय, हे किती जरी विचार सांगितले तर तो म्हणतो नेमकं मिथ्या म्हणजे जगत मिथ्या आहे तर दिसतं कसं. नाही का, अरे बाबा मिथ्या पदार्थाचा तुला अर्थ सांगितला ना, काय अर्थ सांगितला, विवर्त पदार्थाचा अर्थ काय सांगितला, अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावानं आणि अन्यथा रूप असतं त्याला विवर्त असं म्हणतात. तो पदार्थ मिथ्या असतो. मिथ्या पदार्थ याचा अर्थ नाश त्या पदार्थाचा, अप्रतीती असा अर्थ नाही, दिसत असताना त्याचा बाधनिष्ठे असा त्याचा अर्थ आहे. तरी तो म्हणतो किती जरी मी बसला, अनेक काळ मी तुमचं श्रवण केलं पण माझ्या आतमध्ये काही जात नाही. थोडक्यात काही विचाराने मला ब्रह्मज्ञान होत नाही. अरे त्याला सदा विचार आहे, तस्मा जगत जीव परात्मना, तो रात्रंदिवस विचार करावा लागतो, जगत काय आहे, जीव काय आहे, परमात्मा काय आहे. आणि असं जर केला विचार तर मग काय होतं, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मयो शिष्यते, जीव भाव आणि जगत भाव यांचा बाध होतो आणि खाली परमात्माच उर्वरित राहतो. तेच परमात्मा, तेच तुझा आत्मा आहे. आणि मग काय, जर ह्या आत्म्याचं परमात्म्याचं आत्मरूपाने ज्ञान झालं, जगताचं मिथ्यात्व रूपाने ज्ञान झालं, जीव ब्रह्माचा आभेद सिद्ध झाला, तर काय मग नाही आनंदाशी जोडा. म्हणजे हे गोष्टी मी ऐकतो परंतु आतमध्ये काही जात नाही, बुद्धी काय त्या शब्दाचा आकाराची होत नाही. आता काय करू, त्याच्यामध्ये विचार सोडून मला जर तुम्ही सांगितलं नर्मदा परिक्रमा करून या, दररोज 17 माळा जप करा, ते मी करेल. एक आसनावर 7 तास बसा, असं करायला सांगा. त्याला मला करायला आवडतं पण विचार करायला आवडत नाही. दुसरी क्रिया सांगा, साधन सांगा मला, असं जो म्हणतो तर त्याच्यासाठी काही मार्ग आहे की नाही. वेदांत श्रवणाला प्रवृत्त झाला, वेदांत श्रवण बराच काळ दीर्घकाल केलं, श्रद्धापूर्वक केलं, परंतु तरीसुद्धा विचाराच्या द्वारा ब्रह्मसत्य आहे आणि जगन मिथ्या आहे आणि जीव ब्रह्माची एकता आहे हा सिद्धांत काही वेदांताचा बुद्धीवर आरूढ होत नाही. विचार करता करता झोप येते पण निर्णय काय होत नाही. असं असलं तर त्याला काही उपाय आहे की नाही, त्याच्यासाठी सांगतात. ज्यास केवळ विचाराने यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही आणि झालं तरी कोणतं होईल, विशिष्ट अद्वैताचं होईल, शुद्ध अद्वैताचं होईल, द्वैताचं होईल, पण त्याला यथार्थ म्हणजे जसं ब्रह्म आहे, जसं असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान सच्चित आनंद अद्वय देश काल वस्तू परिच्छेद रहित स्वगत सजातीय विजातीय भेद रहित, असं जे शास्त्रांनी सांगितलं, कुठंतरी त्याला त्रुटी ही वाटतेच, कुठंतरी मनात शंका डोकावतेच, बुद्धी कुठंतरी थकून जातेच. म्हणजे याचा अर्थ विचाराने त्याला यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही. मग अशा पुरुषाला त्याला काय तुम्ही सांगतच राहणार का, पुन्हा वेदांत ऐकतच राहा, ऐकलं की त्याला होतच राहतं. ते म्हणतो पण आता इतके वर्ष ऐकलं तरी झालं नाही, पुढे होण्याची काय शक्यता आहे. मग नाही शक्यता तर नको करून घेऊ, नाही मला झालंच पाहिजे. त्याचं झालं पाहिजे म्हणजे ब्रह्मज्ञान हो की नाही, पण ब्रह्मज्ञानाचं फल मला प्राप्त झालं पाहिजे. तेव्हा ब्रह्मज्ञानाचं फल प्राप्त होण्यासाठी अशा मंदबुद्धी पुरुषाला दुसरा उपाय सांगितलेला आहे, तो म्हणजे लय चिंतन. आणि हा जो सृष्टीचा क्रम सांगितलेला आहे तो कशासाठी सांगितला, लय चिंतनासाठी सांगितला. जसा मंद मुमुक्षूसाठी सांगितला तसा लय चिंतनासाठी हा उपयोगाचा आहे. तर लय चिंतन कसं सांगतात, दुसरे असे की ज्यास केवळ विचाराने यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही त्यास लय चिंतनास त्या जगद उत्पत्ती क्रमाचा उपयोग व्हावा हे होय. आता जगद उत्पत्तीचा क्रम कशासाठी सांगितला
तर त्या साधकाला लय चिंतन करता यावं म्हणून लय चिंतनासाठी ह्या पंचमहाभूतापासून हा सृष्टीचा जो क्रम सांगितला, थोडक्यात क्रमाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली. जरी कोणी वेदांताचं श्रवण केलं नाही तरी सुद्धा याचं वारंवार चिंतन केलं तर ह्या लय चिंतनाने देखील त्याची स्वरूपामध्ये काय होईल, क्रमाक्रमाने स्थिती होईल. त्याची बुद्धी अधिक सूक्ष्म, अधिक एकाग्र, अधिक अंतरंग आणि अधिष्ठानाच्या आकाराची होण्याला सुलभ होईल. अशा प्रकारचे वेदांत हे दयाळू शास्त्र आहे अत्यंत. जरी तुम्हाला ब्रह्माला ज्ञेय करता आलं नाही तर ब्रह्माला काय करता आलं पाहिजे, ध्येय. आणि त्याच्यासाठी हा तरंग प्रवृत्त झालेला आहे. ज्यांना ब्रह्माला ज्ञेय करता आलं नाही, ज्ञेय कोणी केलं, तत्वदृष्टीने चतुर्थ तरंगातल्या अधिकाऱ्यांनी. आणि जर नाही करता आलं मग जाऊ दे, आता तुझा अधिकार नाही, तू आता जा, तू काही येऊ नको, असं नाही. तुला पण उपाय आहे. आणि शास्त्र त्यालाच म्हणतात, जरी सर्वच प्राणी मात्रांना म्हणजे मानव मात्राला जर शास्त्राने कल्याणाचा सांगितला तरच त्याच्यात शास्त्राचं शास्त्रत्व आहे. अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्व. जी गोष्ट जीवाला अज्ञात आहे ती गोष्ट शास्त्राने त्याला ज्ञात करून दिली पाहिजे. त्याच्याचंही पुन्हा कसं आहे, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तीच देव. तुमच्या ठिकाणी जसा अधिकार असेल त्या अधिकारानुरूप शास्त्र तुम्हाला साधना सांगतं. मुंगीवरी भार गजाचे पालन, घालता हे कोण कार्यसिद्धी. जर हत्तीची अंबारी मुंगीवर कशी घालता येईल तसा जसा ज्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे शास्त्र त्याला उपदेश करतं. आणि मात्र जाण्याचं स्थान सर्वांचं एकच आहे, सर्वांना मोक्ष प्राप्तीला जायचं, पण जो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून त्याला जाता यावं. आपण माऊलीने लिहिलं ना, पक्षाला फळ पाहिजे तर उड्डाण घेऊन तो लगेच फळाला जाऊन झोंबतो. आणि मनुष्याला पाहिजे असलं तर तो खोडादिकांचा शाखादिकांचा आश्रय करीत, त्याच्यातही काही लागलं तर दुसरं ते आंबे काढण्याची खुडी काही घेऊन मग ते फळ मिळू शकतं. नाही असं नाही, परंतु त्याला काळ लागतो. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे, तया मार्गाचे बळे निश्चित ठाकी. प्राप्त ठाकी आणि निश्चित ठाकी, पण हळूहळू ढाळे ढाळे. अशा प्रकारचं शास्त्राचं चिंतन आहे. तर त्याच्यापैकी या ठिकाणी त्या ब्रह्माचं ध्यान करता यावं, त्या ब्रह्माच्या ध्यानाच्या पद्धतीला तिथं लय चिंतन असं म्हणतात. तर लय चिंतनात पंचमहाभूतापासून सृष्टी असं सांगताना एकापेक्षा एक महाभूतांचा क्रम आहे आणि मग सृष्टी उत्पन्न होते. हे सर्व सांगताना शास्त्रकारांच्या डोळ्यासमोर आहे त्या मुमुक्षुला लय चिंतनाची साधना सांगावी, हा त्यांचा उद्देश आहे. दुसरे असे की ज्यास केवळ विचाराने यथार्थ ब्रह्मज्ञान होत नाही त्यास लय चिंतनास त्या जगदुत्पत्ती क्रमाचा उपयोग व्हावा हे होय. ज्या क्रमाने जगताची उत्पत्ती सांगितली त्याहून उलट क्रमाने लय चिंतन करावे. मनुष्य ज्या क्रमाने जिना चढतो त्याच्या उलट क्रमानेच तो खाली उतरतो. त्याप्रमाणे लय चिंतनाने अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होते. त्या लय चिंतनाचा प्रकार सुरेश्वराचार्यांनी पंचीकरणात सांगितला आहे. तो प्रकार थोडक्यात सांगतो. आता सांगतात जगताची उत्पत्ती ज्या क्रमाने सांगितली आपण तो क्रम सारखा पाहतोच आहे. आत्म्यापासून पहिल्यांदा आकाश उत्पन्न झालं मायेच्या द्वारा, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी, असा आपण क्रम सांगतो. मग आता लय चिंतन त्याच्या विरुद्ध करायचं. विरुद्ध करायचं म्हणजे काय, ही सगळी जी पृथ्वी आहे, आता लय चिंतन करायचं म्हणजे काय, शुद्ध ब्रह्मापासून जगताचा क्रम सांगितला, उत्पत्तीचा क्रम सांगितला. आता त्याच्या युत्क्रम म्हणजे उलट करायचं. उलट कसं करायचं, ही पृथ्वी आहे ना, त्या पृथ्वीचा लय कशात करायचा, जलामध्ये, जलाचा अग्नीमध्ये, अग्नीचा वायूमध्ये आणि वायूचा आकाशामध्ये, आकाशाचा मायेमध्ये, मायेचा आत्म्यामध्ये, आहे की नाही. अशा प्रकाराने जर आपण लय चिंतन केलं तर आपल्याला काय होईल, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आपली अंतःकरणवृत्ती किंवा बुद्धिवृत्ती स्थिर होईल. आणि याच्यासाठी आता याच्यामध्ये काय करायचं का, फक्त बसल्या जागा. आता तुम्हाला म्हणायचं का याच्यामध्ये आधार आणि अधिष्ठान याच्यामध्ये भेद काय, विवर्त आणि परिणाम काय, काही नाही. फक्त शास्त्रावर श्रद्धा ठेवायची आणि लय चिंतनाने आपली स्वरूपामध्ये स्थिती करायची. फक्त शास्त्र सांगताना एका आसनावर बसा, तुम्ही डोळे झाका, चित्त एकाग्र करा आणि जणू काही सगळी पृथ्वी आहे ना. ते स्वामी महाराजांनी, अखंडानंद स्वामी महाराजांनी भरपूर चिंतन केले याच्यावर. त्यांनी सांगितलं
लय चिंतन आणि ब्रह्मरूपामध्ये स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर होईल ही तर वेगळीच गोष्ट आहे. पण मनुष्य किती मोकळा होत जातो त्याच्यापासून. कधी सांगितलं असेल एखाद्या वेळेला तर त्यांनी सांगितलं ही पृथ्वी आहे, आहे की नाही. आता ही पृथ्वी असं चिंतन करा की ही सगळी पृथ्वी समुद्र परिवेष्टित पृथ्वी आहे की नाही. हा एक मातीचा गोळा आहे, ढेकूळ आहे, आणि ते सगळं माती जशी पाण्यात विरते, आता सगळी पृथ्वी पाण्यात विरून गेली असं चिंतन करा, आहे की नाही. आता तुमचा जमिनीमध्ये जमिनीविषयी कोर्टात वाद चालू आहे की नाही. ही जमीन माझी की भावाची की शेजारीची, आहे की नाही. अगदी विधभर जमिनीसाठी कोर्टात खटला चालू आहे. आता तो मनुष्य त्या जमिनीचा काय विचार राहिला, गेलं, कोर्ट नाही, कचेरी नाही, काही नाही त्याच्यामध्ये, कारण जमीन पाण्यामध्ये लीन झाली, जमिनीचं महत्त्व संपलं, तिचं अस्तित्व, सत्ता, विद्यमानता संपुष्टात आली, आहे की नाही. विहिरीवरून भांडण आहे पाण्याचं, हे पाणी मला पूर्ण वाट्याला येत नाही. अहो पाणी गेलं अग्नीमध्ये विरून, त्याचं झालं. आता काय विहिरीचं भांडण आहे का तुमचं? काही भांडण नाही, आहे की नाही त्याच्यामध्ये. तसंच एका पुढची एक ही जे अग्नी त्या अग्नीमध्ये अग्नीविषयी की नाही, विद्युत इलेक्ट्रिसिटीविषयी तुमचा वाद आहे की नाही. ही मोटार कोणाचा अधिकार आहे याच्यावर, आहे की नाही. अगोदर जमीन, नंतर विहीर, नंतर तिच्यावरची मोटर, आहे की नाही. मोटर म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर चालणारी ती गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही. तर ती जर वायूमध्ये लीन होऊन गेली तर वायूमध्ये कोणाचा अधिकार आहे? प्राणवायू कोणी घ्यावा आणि कोणी घेऊ नये, कामिबापासून विधीपर्यंत सर्वांना अधिकार आहे, पार इंद्रादी देवतांना. त्याच्यामध्ये काही भांडण आहे का काही कोणाचं? कोणी करतही नाही, ऐक. त्याच्यामध्ये वायूमध्ये गेले, आणि वायू कशामध्ये गेला? सगळा आकाशामध्ये लीन झाला, ऐक नाही. असं जर आपण केलं तर ह्या ज्या भौतिक गोष्टी आहेत, ह्या भौतिक गोष्टींचं जे महात्म्य आहे ते सर्व आपलं विरत जातं. आणि हे जे आकाश आहे ते आकाश कुठे गेलं? आपल्या कारणामध्ये मायेत. आणि नाथ महाराजांनी हा क्रम फार सुंदर भागवतामध्ये लिहिला. भागवत जर आपण वारंवार वाचला तर खरं विचारसागर आपल्याला कळतो, किंवा विचारसागर कळला की नाही याचा आनंद जर घ्यायचा असेल, किंवा याची जर चाचपणी घ्यायची असेल तर ती एकनाथी भागवतामध्ये. एकनाथी भागवतातल्या वेळा लागल्या की समजायचं देवाची आपल्यावर कृपा आहे, विचारसागर निश्चलदासजीने आपल्याला सहाय्य केलं, असं त्याचा अर्थ. तर अमृतानुभव सुद्धा विचारसागर कळा असेल की अमृतानुभवाचं चिंतन लागत चालतं. असो, तर या ठिकाणी अशा प्रकारे माया ब्रह्माच्या ठिकाणी कशी मिथ्या आहे हे पण हे सगळं चिंतन श्रद्धेने चाललंय का विचाराने चाललंय? श्रद्धेने चाललंय, आहे की नाही. श्रद्धा आहे, विश्वास आहे, आणि हे चिंतन करण्यासाठी आग्रह धरावा लागतो का आपोआप होत राहतं, सहज होत राहतं? कसं सहज होईल? बसावं लागतं, करावं लागतं, किंवा आता जणू काही हे आहे महाभूती ह्याच्यात लीन झालं, ते त्याच्यात लीन झालं, आपोआप होत नाही, आहे की नाही. विचार थोडा आहे, जर फुलावला म्हणून विचार सोपा आहे, पण तो आपल्याला अवघड वाटतो. स्वामी महाराज म्हणायचे, फुलकुस करायला जितका तुम्हाला त्रास आहे ना, तेवढा सुद्धा ज्ञान करून घ्यायला काही नाही. वस्तू जशी आहे तसं फक्त जाणायची. काय जगत मिथ्या आहे तसं समजायचं, ब्रह्म सत्य आहे तसं समजायचं, जीव ब्रह्माचं स्वतःसिद्ध ऐक्य जाणायचं, याला काही त्रास नाही. पण माणसाला ते बुद्धीचे श्रम नको वाटतात, आहे की नाही. करायला तुम्ही आम्हाला काय सांगा, उलट नाही केलं तर बरं वाटत नाही. स्वामी महाराज सांगायचे, तो हमाल म्हणतो डॉक्टरांकडे येऊन काय की आज माझं अंग फार दुखतं. ते म्हणे काही तुम्हाला काम पडलं होतं का? नाही म्हणे ते तर नेमकं बिघडलं, दररोज काम असतं, आज रविवारमुळं आज आमच्या हमालाचं बंद आहे, आणि त्यामुळं तर अंग जरा रव करतंय म्हणतो, काहीतरी इंजेक्शन द्या. कारण त्याला सवय झाली, आहे की नाही, कामाची सवय झाली. तशी आपल्याला क्रिया कर मर आणि कर, म्हणूनच आडनाव आहे ना करमर कर, आहे की नाही. तर त्याची आपल्याला सवय झाली. पण विचाराच्या द्वारा आपण आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विचाराच्या द्वारा जर आपल्याला ह्या ग्रंथाचं ज्ञान झालं, आता हा विचारसागर आहे असं एकदा ज्ञान झालं योग्य प्रमाणाने, आता हा विचारसागर आहे, हा विचारसागर आहे, हा वृत्ती प्रभाकर नाही, करावं लागतं चिंतन. वृत्ती प्रभाकर नाही असंही चिंतन करावं लागत नाही, आणि हा विचारसागर आहे असंही चिंतन करावं लागत नाही. बरं, एकदा ज्ञान झाल्यानंतर त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण करावं लागतंय का? आता करावं लागत नाही, आहे की नाही. ते काय आहे, झालेलं ज्ञान हे काय आहे, प्रमाण प्रमेय आधी नाही, वस्तुतंत्र आहे. एकदा ज्ञान प्रमाणाने योग्य प्रमाणाने ज्ञान झालं की ते कधीही जात नाही, आहे की नाही. भावना जी आहे, जोपर्यंत तुम्ही भावना करणार अहम ब्रह्मास्मी सा अहम अहम सहा लय चिंतन करत राहणार, तोपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, वारंवार त्याची आवृत्ती करावी लागेल. ब्रह्मसूत्रामध्ये लिहिले, आवृत्ती हे असकृत उपदेशात, वारंवार आवृत्ती केली पाहिजे. तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत निधी ध्यासनामध्येही वारंवार आवृत्ती, ध्यानामध्ये देखील वारंवार आवृत्ती करावी लागते. आणि ज्ञानामध्ये आवृत्ती करावी लागते का? नाही. ज्ञानामध्ये हे पुस्तक आहे, एकदा ज्ञान झालं, आता तुम्हाला हे ज्ञान होण्याला काय कष्ट आहेत?
डोळे नाहीत का तुम्हाला? अंतःकरण नाही का? बाहेर पुस्तक आहे, फक्त अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारा गेली, त्याच्या आकाराची झाली, अज्ञान आवरणाचा भंग झाला, चिदाभासाने त्याचं ज्ञान करून दिलं. आता काय कष्ट आहे सांगा? ऐक नाही. आणि इथं मात्र निरूपणी सद्वृत्ती होते, तेथून उठता सवेची जाते. आपण जेव्हा ध्यान करत बसलो की त्यांनी सांगितलं, दासबोधामध्ये वर्णन करतात, ते मला काही ओवी पाठ नाही, तर ते म्हणतात की जोपर्यंत आम्ही ध्यान करतो तोपर्यंत एकदम आनंद वाटतो, आणि एकदा ध्यानातून उठलं की मग काय होतं, पुन्हा पिराचा उरूज भरतो, असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ हे ध्यान जोपर्यंत आपण करू तोपर्यंतच हे भावना आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये तत्वज्ञानाचा काही संबंध नाही. मग लय चिंतन जे करायचं ते उलट क्रमाने करायचं, युत्क्रमाने करायचं. आणि ते कशावर करायचं? त्याला श्रद्धा पाहिजे, म्हणजे विश्वास पाहिजे शास्त्र वचनावर. पुन्हा ते कसं करायचं? आपल्याला मन मानेल तसं करायचं का शास्त्राने सांगितलं? नाही म्हणे कधी कधी पृथ्वीचा पाण्यामध्येच लय काय करायचा, आम्हाला वाटतं की पाण्याचा पृथ्वीमध्ये करू, असं नाही चालत. शास्त्राने काय सांगितलेलं आहे, जसं सांगितलं त्याप्रमाणे करा, त्यात तसा चालणार नाही. त्याचा म्हणजे विश्वास असला पाहिजे, आणि ते विधीपूर्वक केलं पाहिजे. आणि विधीपूर्वक केलं नुसतं आम्ही करतो बरं का, पण अजून काही तसं काही समाधान वाटत नाही. किती वेळ करता? दररोज 5 मिनिटं बसतो. आता 5 मिनिट आपण 5 मिनिटं बसून किती दिवसापासून बसता? 12 वर्ष झाले म्हणजे. 12 वर्ष पण 5च मिनिटं बसता, आहे की नाही? 12 वर्षाचा काळ मिळून 1 दिवसाचा काळ सुद्धा होत नाही. ते हे जे ध्यानाचं चिंतन आहे ते पातंजल योग सूत्रामध्ये सांगितले. काय सातू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेविता दृढभूमी. सातू म्हणजे ही जी भूमिका यायला काय करावं लागतं? दीर्घकाल करावं लागतं. म्हणजे दीर्घकाल म्हणजे किती काल, किती वर्ष नेमका दीर्घकाल? साक्षात्कारपर्यंत, साक्षात्कार होईपर्यंत. साक्षात्कार व्हायला किती दिवस लागतील, किती वर्ष लागतील, किती जन्म लागतील, काहीच सांगता येत नाही. आता मी करणार कुठपर्यंत? साक्षात, त्याला म्हणायचं दीर्घकाल. बरं, दीर्घकाल केला तरी पुन्हा कसं पाहिजे? नैरंतर्य. त्याच्यामध्ये या क्षणाच्या पुढचं लय चिंतन, त्या पुढच्या क्षण कोणत्यासाठी आहे? लय चिंतनासाठी. त्याच्या पुढचा सगळं आसुक्ते अमृते कालम, झोपेतून जाग झाल्यापासून तर पुन्हा झोपे जाईपर्यंत, आणि साधना करायला सुरुवात केल्यापासून तर मरेपर्यंत, आहे की नाही? त्याला म्हणतात निरंतर. आधी पुन्हा रात्रंदिवस करतो तरी पण काही मला फायदा झाला नाही, अजून त्याचं एक वैगुण्य आहे. त्याच्याविषयी आदर आहे का? तसं काही आदर वगैरे काही नाही. सांगतात करा, असं केलं म्हणून दीर्घकाले करतो निरंतर, तरी काही त्याच्यात आनंद येत नाही, काही नाही. कारण सत्कार नाही, सत्कार नाम त्या साधनाविषयीची आदरबुद्धी नाही. म्हणून आदरबुद्धी असली पाहिजे. आणि असं जर असेल तर सा दृढभूमी, तर मनुष्याची भूमिका काय होते? त्याच्यामध्ये साक्षात्कारापर्यंत जाते, असं सांगितलं. हे लय चिंतनाची गोष्ट सांगतात. आणि हे लय चिंतन सांगण्यासाठी सृष्टीचा क्रम वेदाने किंवा उपनिषदाने सांगितलेला आहे. भाष्यकारांनी, सूत्रकारांनी त्याचं तात्पर्य असं सांगितलेलं आहे, लय चिंतनासाठी आणि मंद मुमुक्षूसाठी. आलं ना लक्षामध्ये? आता पुढे पहा. ज्या क्रमाने जगताची उत्पत्ती सांगितली त्याहून उलट क्रमाने लय चिंतन करावे. मनुष्य ज्या क्रमाने जिना चढतो त्याच्या उलट क्रमाने तो खाली उतरतो. त्याचप्रमाणे, आहे की नाही? जिन्याचा दृष्टांत लक्षात आला ना? ज्या क्रमाने आपण वर चढतो त्याच क्रमाने खाली उतरायचं. त्याचप्रमाणे लय चिंतनाने अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होते. आपण जर लय चिंतन करत गेलं तर हळूहळू हे सगळे वृत्तीवरून एक एक जातात ना, पृथ्वी आदी सगळे जातात, आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते किंवा लीन होते. त्या लय चिंतनाचा प्रकार सुरेश्वराचार्यांनी पंचीकरणात सांगितला. सुरेश्वराचार्य हे आहेत वार्तिककार, म्हणजे पहिले आहेत सूत्रकार. कोण? सूत्रकार व्यास. नंतर भाष्यकार कोण? भगवान शंकराचार्य. आणि शंकराचार्यांच्या 4 शिष्यापैकी सुरेश्वराचार्य हे शिष्य आहे, त्यांना म्हणतात वार्तिक. त्यांना काय म्हणतात? वार्तिककार. वार्तिक कशाला म्हणतात? त्यांना वार्तिककार. त्यांनी सगळ्या उपनिषदांवर भाष्याच्या आधाराने वार्तिक लिहिले. म्हणजे जो अर्थ सूत्रातून स्पष्ट होत नाही तो भाष्यातून होतो, आणि भाष्यातूनही अर्थ स्पष्ट झाला नाही तर त्याचं स्पष्टीकरण कोण करतात? सुरेश्वराचार्य, जे भगवत पूज्यपाद शंकराचार्यांचे साक्षात शिष्य आहे की नाही? त्यांच्या जवळ बसून त्यांनी वेदांताचे धडे घेतले. त्यामुळे शंकराचार्यांचा काय अभिप्राय आहे तो त्या वार्तिकातून सांगतात. वार्तिक त्याला म्हणतात की काय आहे का? हा, उक्त अनुक्त दुरुक्तानाम संग्रह यत्र क्रियते.
तद्ग्रंथा वार्तिकम आहु वार्तिकज्ञाः मनीषिणः. वार्तिकाची व्याख्या केली तर मूळच्या ग्रंथात काय यदु काय सुरुवात काय उक्त 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 म्हणजे मूळ सूत्रात किंवा भाष्यात उक्त म्हणजे सांगितलेलं आहे, किंवा काही गोष्टी अनुक्त म्हणजे त्याच्या सांगण्याच्या राहिलेल्या आहेत, किंवा दुरुक्त म्हणजे ते सांगितलेलं इतकं कठीण झालंय की त्याच्यामध्ये आपल्याला प्रवेशच होत नाही. पुढच्या वर्षी जेव्हा पंचदश ग्रंथ येईल ना तेव्हा रामकृष्ण येतींची टीका ही कसं उक्त अनुक्त दुरुक्ताचा आपल्याला ज्ञान करून देते, सम्यक ग्रहण करून देते, तर ती टीका आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये त्याला वार्तिक किंवा भाष्य हे दोन्ही रूपाने ही टीका कशी लक्षात येईल आता पुढच्या वर्षी. तर या ठिकाणी हे सुरेश्वराचार्यांनी जे ग्रंथ सांगितले मूळ ग्रंथात सांगितलेलं न सांगितलेलं किंवा सांगितलेलं जर आपल्याला दुर्बोध असेल तर त्याचं स्पष्टीकरण ज्या ग्रंथात केलं जातं त्याला म्हणतात वार्तिक. अशी जशी वेदांत वार्तिक म्हणजे सुरेश्वराचार्यांचं आहे आणि न्याय वार्तिक पण आहे म्हणजे न्यायशास्त्रावरचं आहे. या अशा प्रकारे प्रत्येक सूत्रांची किंवा भाष्यांची वार्तिक झालेली आहे. त्याच्यापैकी सुरेश्वराचार्य हे वार्तिकार आहे. त्यांनी पंचीकरण नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या पंचीकरणामध्ये ह्या लय चिंतनाचं स्वरूप त्यांनी कथन केलेलं आहे असं सांगतात. आता याच्या पुढे सांगतात शुद्ध ब्रह्म जगतास कारण नाही. जगताच्या उत्पत्तीचा विचार करावयाचा म्हणजे प्रथम हे जग कोठे व कसे उत्पन्न झाले याचा विचार करणे आवश्यक आहे. आता जगताच्या उत्पत्तीचा विचार जर करायचा म्हटलं तर त्याच्याविषयी सांगतात की पहिलं काय विचार केला पाहिजे, जगत कुठं उत्पन्न झालं ऐक नाही, आणि दुसरा जगत कसं उत्पन्न झालं. म्हणजे जगत उत्पन्न करणारा परमात्मा हा कुठं बसला असेल आणि मग त्याने जसा कुंभार जो एका ठिकाणी बसतो आणि ते घट निर्माण करतो ऐके नाही, तसा हा परमात्म्याने कुठं बसून हे जग निर्माण केला असेल असा एक विचार. आणि कसं त्या जसं त्यांनी मृत्तिकादी जमा केली, जल जमा केलं ऐके नाही, दंड चक्र कुलाल ह्या सगळ्यांनी कुलालांनी ही सर्व सामग्री जमा केली आणि मग हे उत्पन्न केलं. त्याप्रमाणे हे जे दंड आहे आपलं जगत आहे ते कोणत्या उपादानाच्या साह्याने, त्याचं निमित्त कारण कोण, त्याचं उपादान कारण कोण असा विचार केला पाहिजे की नाही. जगताच्या उत्पत्तीचा क्रमाचा विचार करताना नेमकं याचं उपादान कारण कोण. जसं घट बनतो त्याचं उपादान कारण कोण आहे, माती ऐके नाही, निमित्त कारण कोण आहे, कुलाल ऐके नाही, आणि त्याचं अन्यथा सिद्ध कारण कोण आहे, गाढ ऐके नाही. तसं या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे की या जगताच्या उत्पत्ती कुठून होते आणि कशी होते. जगत उत्पत्ती संबंधी विचार करू गेले तर असंग शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होते असे म्हणता यावयाचे नाही. आता हे जे चिंतन चाललंय ना हे सगळं चिंतन वेदांत शास्त्राचं ज्याला काही चिंतन झालेलं आहे, ज्याला काही संस्कार आहेत, वेदांत शास्त्राच्या ग्रंथाचं अध्ययन केलेलं आहे त्या अनुषंगाने हे चिंतन चाललेले आहे. नाहीतर कोणाला असं वाटेल की हे कशावरून तुम्ही म्हणता की असंग ब्रह्मापासून जगत उत्पन्न होणं शक्य नाही, म्हणजे याचा अर्थ ब्रह्म आहे ते असंग आहे हे संस्कार झालेले, तो ही शंका करतो. नाहीतर जो म्हणे परमाणूपासून जग उत्पन्न झाले असं जर कोणी म्हणायला लागेल तर त्याच्यासाठी हे चाललंय का, नाही. इथं वेदांताचे संस्कार आहे आणि तो म्हणतो की जगत उत्पत्तीचा विचार चाललेला आहे. तर त्याच्यामध्ये तो असं विचारतो की असं एक सूत्र आहे ब्रह्मसूत्र, कोणतं, जन्माद्यस्य यतः, म्हणजे संपूर्ण जन्मादी म्हणजे ह्या जगताचा जन्म ज्याच्यापासून झाला, जगताची स्थिती ज्याच्यामध्ये आहे, जगताचा लय ज्याच्यामध्ये होतो. त्याचंच उपनिषद सांगतात यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् प्रयन्त्य अभिसविशन्ति तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेति. ब्रह्म म्हणजे काय, ज्याच्यापासून जगत उत्पन्न होतं, ज्याच्यामध्ये स्थिती आणि ज्याच्यामध्ये लय असं जे तत्व आहे ते काय आहे, ब्रह्म आहे. त्याला परमात्म तत्व असं म्हणतात असं तुम्ही सांगता. मग आता त्याला विचारलं ते परमतत्व कसं आहे, तर त्याच्या ठिकाणी जगताची उत्पत्ती स्थिती लय नित्य असतात का, म्हणजे तसं काही नाही. जगत उत्पत्ती स्थिती लयाशी त्याचा काही संबंध नाही. त्या जगत उत्पत्ती स्थिती लयाचं अधिष्ठान आहे का कारण आहे, अधिष्ठान आहे की नाही. कारण आहे पण कोणतं कारण आहे, विवर्तोपादान कारण आहे. विवर्तोपादान कारण आहे म्हणणं काय आणि कारण नाही असं म्हणणं काय, दोन्ही काय झाले, सारखे. लक्षात आलं ना, लक्षात येतं का महाराज, तुम्ही महाराज
येतं का लक्षात? तर या ठिकाणी विवर्तोपादान कारण आहे. म्हणजे याचा अर्थ ते ब्रह्म काय, रज्जूवर सर्प, रज्जू वाचून सर्प भासला नाही, रज्जूवरच सर्प भासला, आहे की नाही? रज्जूवरच सर्प भासला, रज्जूमध्ये मिसळून भासला, बरोबर आहे ना? आणि जिथं भासला तिथंच सिद्ध झाला नाही, आहे की नाही? तसंच ब्रह्मावरच जगत भासलं, ब्रह्मात मिसळून भासलं, आणि जेव्हा ब्रह्माचं यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला त्या जगताची जिथं भासलं तिथंच त्याची काय आहे, त्रैकालिक अत्यंताभाव आहे, अशी स्थिती आहे की नाही त्या जगताची, कुठं मूळ स्वरूपाच्या ठिकाणी. याचा अर्थ त्या रज्जूला विचारलं का हो तुमच्या सामान्य स्वरूपाच्या ज्ञानाने आणि विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने हे सर्प भासला, आहे की नाही? तो म्हणतो मला माहीत नाही, आहे की नाही? अहो म्हणे इतकंच नाही तर तुमचं हे जे अज्ञान होतं ना ते अज्ञान त्रिगुणात्मक, आणि त्या अज्ञानाचा तमोगुणाचा परिणाम सर्प आणि सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान. तो म्हणतो हे पण मला माहीत नाही. हा बरोबर आहे, तुम्हाला माहीत असण्याचं कारणच नाही, परंतु एक आहे कारण का तुमचं ज्ञान झालं, आहे की नाही? रज्जूचं किंवा रज्जूपहित चैतन्याचं ज्ञान झालं की त्याबरोबर सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्तीच होत जाते आणि तुम्ही एकटेच अवशिष्ट राहता, आहे की नाही? मग आता आम्ही म्हणतो की तुमच्या ठिकाणी सर्प आणि सर्पज्ञान त्या सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती कुठे होते? अधिष्ठानातच होते, आणि ते अधिष्ठान आपण आहात. तो म्हणतो हेही मला माहीत नाही. बरं काही नसू द्या माहीत नाही, सर्पन सर्पज्ञान तुम्हाला रज्जू म्हणतात हे तरी माहीत आहे का? तो काय म्हणतो, हेही ठाऊके नसे, हे सुद्धा मला माहीत नाही. असं तुमचं ब्रह्म आहे ना. रज्जूच्या दृष्टांतात जर ही गोष्ट सिद्ध होते तर ब्रह्म तर असंग निर्विकार आहेत. आपलं चिंतन काय चाललंय, जगताची उत्पत्ती कशापासून होते? तर जगताची उत्पत्ती म्हणे ब्रह्मापासून होते. अहो ब्रह्म कसं आहे, असंग आणि निर्विकार, आहे की नाही? ज्याच्यामध्ये विकारही होत नाही आणि ज्याला कोणाचा संगही होत नाही. का प्रकृतीचा संग होतो त्याला? नाही. संग झाला असता पण कधी झाला असता? प्रकृतीचा आणि त्याचा संबंध झाला असता, त्याचा व्यवहार घडला असता, पण कधी घडला असता? समान सत्ता असती तर. आणि सत्ता कशी आहे त्यांची? सत्ता कशी आहे? विषम आहे, आहे की नाही? ब्रह्माची प्रातिभाषिक आणि त्या जगताची पारमार्थिक सत्ता असल्यामुळं. का चुकलं? हा, पारमार्थिक सत्ता ब्रह्माची आहे आणि त्याची कोणती आहे? प्रातिभाषिक म्हणा, व्यावहारिक म्हणा, आहे की नाही? सध्या 3 सत्ता म्हणायच्या असल्या तर व्यावहारिक म्हणा, आणि तुमची बुद्धी सूक्ष्म झाली असली तर, आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म झाली असली तर पारमार्थिक म्हणा, आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म झाली असलं तर न बोलायचं काय विषय, आहे की नाही? मौनम सर्वार्थ साधनम. आता सांगतात की ह्या जगताची उत्पत्ती झाली कशी, याचा जर विचार करायला गेलं तर आमच्या समोर श्रुती कोणती दिसली? श्रुती दिसली, ब्रह्मसूत्र दिसलं. श्रुती कोणती दिसली? यतो वायुमानी भूतानी जायन्ते. सूत्र कोणतं दिसलं? जन्माद्यस्य यथा. अभंग कोणता दिसला? जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया, आहे की नाही? आता सांगा, जो वेदांताचे संस्कार द्यायला आहे त्याला जर तुम्ही किती सांगितले, तुकाराम महाराज म्हणतात, व्यास सूत्रकार म्हणतात, भाष्यकार देखील म्हणतात, मूळ श्रुती आहे, तरी तो काय म्हणेल? काय म्हणतात? जेणे त्याच्यापासून म्हणजे ब्रह्मापासून जगताची उत्पत्ती झाली असं म्हटलं तर तो कानावर घेईल का? नाही. का तो काय म्हणेल? ब्रह्मापासून उत्पत्ती होऊ शकत नाही. मग झाली तर कोणापासून झाली? मायेपासून झाली. मग मायेपासून जगताची उत्पत्ती होते असं म्हणतो ना. आता पुढे येणारच आहे, ऐक नाही. केवळ वडिलांपासून संतानोत्पत्ती होत नाही, केवळ मातेपासून संतानोत्पत्ती होत नाही. दोघा असले म्हणजे होतेच असं नाही, पण झाली तर दोघा वाचून नाही, आहे की नाही? स्वामी महाराज सांगितलं बरोबर आहे ना. झाली तर दोघा वाचून नाही. तसं मायेपासून जगताची उत्पत्ती होत नाही. माया जड आहे, जड मायेचा परिणाम होईलच कसा. ब्रह्मापासून जगताची उत्पत्ती होते म्हणावं तर असंग ब्रह्म असंग निर्विकार आहे, त्याच्यापासून होत नाही. मग झाली कुठून, आहे की नाही? दिसलं तर त्याची संगती लावली पाहिजे. मुलगा आहे म्हणे, ते विनोद करत असतात. एक
भिकारी होता. त्याला विचारलं की तुला घर आहे का? गरीबाला कसलं घर म्हटला. मग तुला म्हणे हे काही संपत्ती बँकेत वगैरे. गरीबाचे कसले बँकेत पैसे म्हणे. बरं तू कुठं निवडणुकीत निवडून आलाय का? तर म्हणलं कसलं गरीब कसा निवडून येईल. म्हणजे तुझे आई वडील. मला गरीबाला कसले आई वडील आहे की नाही. गरीबाला कसे आई वडील असं कसं म्हणता येईल. आई वडील भिकारी जरी असला तरी आहेत. तसं जगत उत्पन्न झालं तर त्याला काय पाहिजे. असंग निर्विकार ब्रह्मापासून उत्पन्न होणार नाही आणि केवळ जड असणाऱ्या मायेपासून उत्पन्न होणार नाही. याचा आणि जगत तर दिसतं त्याची संगती तर लावली पाहिजे. ऐके नाही. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे ब्राह्मण बा रात्री झोपले. ऐके नाही. आणि झोपेच्या नंतर त्यांच्या अंथरुण ओलं झालं तर ते म्हटले की ब्राह्मण बा रात्रीचं इथं या ठिकाणी देहधर्म करणं शक्य नाही. ऐके नाही. आणि ओलं तर झालंय मग याची संगती काय. याचा अर्थ उशाला त्यांच्या तांब्या असला पाहिजे. काहीतरी स्वप्न पडलं असलं पाहिजे. स्वप्नात हात हल्ला पाणी सांडलं मग ओलं झालं. तसं जगत रूपी चित्र जे आपल्याला दिसतं तर याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. मग केवळ मायेपासून नाही केवळ ब्रह्मापासून नाही. याचा अर्थ माया आणि ब्रह्म यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध मानला पाहिजे. म्हणजे माया आणि ब्रह्म म्हणजे माया अधिष्ठान चैतन्य अधिक माया आणि मायेमध्ये पडलेलं अधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब. ते कसं आहे ते चैतन्याचं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ते लगेच त्याला स्फुरण होऊ शकतं की नाही. एको हम बहुश्याम प्रजा येई. मी एकटाच आहे आणि मी अनेकत्वाने व्हावं. ऐके नाही. म्हणून त्या नाथ महाराजांनी भारुडामध्ये लिहिले ना पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यचे होते. पायी कानोबा तेरे तेरे ते. तेरे ते म्हणण्याने त्याचा निर्देश करता आला. पण कसा हे असा निर्देश करता आला का नाही. ते कसं आहे अपरोक्ष रूपाने असणारं किंवा त्या ठिकाणी ते इंद्रिय मन बुद्धी वाणीला अगोचर असणारं तत्व. पण मग जगत कसं उत्पन्न झालं त्याच्यापासून तर होणार नाही. मग म्हणतात तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली. त्या म्हणजे या ठिकाणी ग्राम्य शब्द योजला की या ठिकाणी माया जी आहे त्या मायेचा आणि ब्रह्माचा संबंध मानावाच लागतो की नाही आपल्याला. मग त्या मायेचा आणि ब्रह्माचा जो संबंध झाला तो कोणता तादात्म्य संबंध झाला. तादात्म्य संबंध खरोखरचा तादात्म्य संबंध झाला का आद्याशिका मानावा लागतो म्हणून. कारण जगताची संगती. मग ही तरी जगताची संगती आहे का ही पण अध्यारोपाची भाषाच आहे. अध्यारोपाची भाषा तरी का योजली. जगत दिसतं म्हणून. ऐके नाही. इथं चिंतन सांगतात असंग शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होते असे म्हणता यावयाचे नाही. याच दृष्टांत असा की ज्याप्रमाणे बरं समजा केवळ मायेपासून जगत उत्पन्न होतं. माया स्वतंत्र जगताची उत्पत्ती करते असं म्हटलं तर हा वेदांती राहील का दुसरा दर्शनकार होईल. कोणता दर्शनकार होईल हा. माया थांबा. माया स्वतंत्र रीतीने जगताची उत्पत्ती करते असे सांगणारे सिद्धांत नाहीत का. असे सांगणारे विज्ञानाचं दर्शन नाही का एखादं. पुन्हा सांगतो प्रकृती ही पुरुषाला स्वतंत्ररित्या बंध आणि मोक्ष देते असं सांगणारे एक शास्त्र आहे. सांगा. सांख्य दर्शन बरोबर आहे का महाराज. का तुमच्या लक्षात नाही. आता हे म्हणल्यावर सांख्य गेलं नाही का आपलं चिंतन केलं नाही का आपण. सांख्य असं म्हणतात की प्रकृती आणि पुरुष यांच्या विवेकाने मोक्ष होतो. हे बरोबर आहे का माझं म्हणणं. प्रकृती आणि पुरुषांचा विवेक केला की जीवाला मोक्ष होतो असं मानणारं दर्शन आहे. आणि जीवाला बंधनात कोण घालते. प्रकृती घालते. आणि मोक्ष कोण देते. प्रकृतीच जीवाला मोक्ष देते. म्हणजे जगद उत्पत्ती विषयी प्रकृती ही स्वतंत्र आहे. अनेक वेळा आपण चिंतन केलं प्रकृतीपासून महत्त्वापासून अहंकार तो अहंकार 3 प्रकारचा. त्या सात्विक अहंकारापासून पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन होतं. तामस अहंकारापासून पंचतन्मात्राचं स्थूल स्वरूप म्हणजे पंचमहाभूत. ही सगळी जगद उत्पत्तीचा क्रम कोणाचा आहे. वेदांताचा आहे का सांख्यांचा आहे. सांख्यांचा आहे. ऐके नाही. मग तुम्ही स्वतंत्र प्रकृती आता जगताला कारण सांगताना स्वतंत्र प्रकृती हे जगताचं कारण आहे असं मान्य करता का. नाही. का म्हणून म्हणता तुम्ही जड आहे. जडाचा परिणाम कसा होईल. त्याला चैतन्याचा अधिष्ठान नसेल तर होईल का. होणार नाही. बरं केवळ चैतन्याचा परिणाम जगत आहे असं तरी तुम्ही मानता का. नाही. याचा अर्थ बरं मग नंतर जड आणि चैतन्याचा संबंध झाल्यावर कसं काय मानता.
बरोबर आहे, कारण जडामध्ये चैतन्याचं काय पडतं? प्रतिबिंब. इकडे हे असंग निर्विकार आहे, तिकडे ते जड आहे, पण चैतन्याचं त्याच्यामध्ये काय आहे? प्रतिबिंबाचं ग्रहण आहे. त्यामुळे त्याच्या ठिकाणी झालेलं स्फुरण तो चैतन्याच्या द्वारा तो निमित्त कारण होतो आहे, बरोबर ना? चैतन्याच्या द्वारा तो निमित्त कारण होतो आणि मायेच्या द्वारा तो उपादान कारण होतो. मायेच्या द्वारा परिणामी उपादान कारण होतो आणि अधिष्ठानाच्या द्वारा तो निमित्त कारण, बरोबर ना? हा, दोन्ही म्हणा, पण इथं आता सध्या काय म्हणायचं? निमित्त कारण होतो आणि दोन्ही मिळून अभिन्न निमित्तोपादान कारण होतो. याचाच अर्थ काय झाला? परमात्म्याची असणारी माया ही जगताला परिणामी उपादान कारण आहे. त्याचं असणारं मूलभूत जे अधिष्ठान स्वरूप आहे ते त्याला विवर्तोपादान कारण आहे आणि दोन्हींच्या आध्यात्मिक तादात्म्य संबंधापासून जो ईश्वर भाव त्याच्यावर येतो, तो ईश्वर भाव हा जगताच्या उत्पत्तीला अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. असं झालं की नाही आपलं? आता याच दृष्टांत असा त्याच्यानंतर असंग शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होते असे म्हणता यावायचे नाही. याच दृष्टांत असा की ज्याप्रमाणे सडिक शुद्ध तांदळापासून किंवा फोलकट काढलेल्या कोणत्याही बीजापासून अंकुरोत्पत्ती होत नाही. आता शुद्ध तांदूळ आहे, ऐका नाही, ते सडलेले म्हणजे सडिक तांदूळ, तर त्याच्यापासून बीजोत्पत्ती होईल का? होणार नाही. किंवा त्याच्यापासून फोलकट म्हणजे त्याचं वरचं आवरण काढलं तर त्याच्यापासून कधीही अंकुरोत्पत्ती होत नाही. किती आपण त्या पेरणी केली तरी होणार नाही, कारण ते तांदळाचं जे फोलकट आहे वरचं तेच गेलेलं आहे, आवरण नाही. तसेच केवळ पुरुषापासून पुत्रादी उत्पन्न होत नाही, केवळ पुरुषापासून पुत्रादिकांची उत्पत्ती नाही. त्याप्रमाणे असंग, अक्रिय, अविकारी शुद्ध ब्रह्मापासून जगत उत्पत्ती होणार नाही. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. ब्रह्म कसं आहे? असंग, म्हणजे त्याला कोणाचा संगच होत नाही. मायेचा होतो का? माया कार्याचा होतो. बरं, त्याच्यात विकार होतो का? नाही. मग ते असंग आहे, अक्रिय आहे. पुन्हा त्याच्यामध्ये विकार होत नाही म्हणजे अविकारी आहे. क्रिया आहे का त्याच्यामध्ये? क्रिया पण नाही, विकार पण नाही, संग पण नाही. अशा शुद्ध ब्रह्मापासून जगताची उत्पत्ती होणं शक्य नाही. तात्विक दृष्टीने ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थच नाही, मग त्या संबंध तरी कोणाचा होणार? आता बघा, तुम्ही म्हणता की ब्रह्म कसं आहे? असंग आहे. अहो, आता तुम्ही माया मानली ना, मायेचा संबंध काय म्हणायला हरकत आहे? अहो, मायेची सत्ता कोणती आहे? ब्रह्माची सत्ता आहे पारमार्थिक आणि मायेची सत्ता आहे प्रातिभाषिक. आणि मग त्या प्रातिभाषिक सत्तेत समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो. मायेचा ब्रह्माशी संबंध होणं शक्य नाही. म्हणजे ब्रह्म कसं झालं? असंग, बरोबर ना? आता तर पुन्हा सांगतात, तात्विक दृष्टीने ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थच नाही, मग त्या संबंध तरी कोणाचा होणार? संबंध होण्यासाठी दुसरा पदार्थ पाहिजे. आपण कधी चिंतन केलं असेल, पुन्हा एकदा सांगतो, ओझरतं, चांगलं लक्षात ठेवा. कोणताही पदार्थ जो आहे ना, तो समान सत्तेतला पदार्थ लागतो. आपल्याला जर काही भेद निर्माण करायचा असेल तर भेद निर्माण करणारा पदार्थ दुसरा पदार्थ असावा लागतो. भेद निर्माण करण्यासाठी, द्वैत निर्माण करण्यासाठी दुसरा पदार्थ असावा लागतो. तो पदार्थ पुन्हा आपल्या सत्तेतला असावा लागतो, आपल्याहून भिन्न असावा लागतो, बरोबर ना? द्वैत म्हणजे आपल्याहून तो पदार्थ भिन्न असला पाहिजे, पुन्हा तो आपल्या सत्तेतला असला पाहिजे, शिवाय तो आपल्या विरोधी असला पाहिजे, बरोबर आहे ना? आणि बरोबर ना, आपल्या विरोधी नसला तर आपल्या सत्तेतला असला तर काय आपली हानी करणार आहे? तो आपल्या सत्तेतला असला पाहिजे, आपल्याहून भिन्न असला पाहिजे आणि आपल्याहून विरोधी असला पाहिजे. आणि शिवाय विरोधी असला तर आपल्या कानाखालचा असला तर काही नाही त्रास होणार. तो आपल्याहून प्रबल असला पाहिजे, आहे की नाही? तसं आत्म्याहून अन्य, आत्म्याच्या सत्तेतील, आत्म्याच्या विरुद्ध, बरोबर ना? आणि आत्म्याहून प्रबल म्हणजे अद्वैताहून प्रबल असं जगामध्ये दुसरा कोणता पदार्थच नाही. मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. मग संबंध होण्यासाठी दुसरा पदार्थ असला पाहिजे की नाही? ह्या व्यासपीठावर हा पदार्थ आहे म्हणून याचा संबंध आहे. तसं ब्रह्माच्या अतिरिक्त जर दुसरा पदार्थ असला तर त्याचा ब्रह्माशी संबंध होईल ना, संग होईल ना. पण ब्रह्म असंग का? तर ब्रह्माशिवाय मत्त परतरम नान्यत
किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव, अशी स्थिती. मग ब्रह्म असंग का? तर ब्रह्म एकमेवा द्वितीय आहे. ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थच नाही, तर संग होईल कोणाचा? म्हणून ब्रह्म कसं झालं? असंग. आता सांगतात तात्विक दृष्टीने ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थच नाही, मग त्या संबंध तरी कोणाचा होणार? कोणाचाही नाही, म्हणून ते असंग आहे. कळलं ना? ब्रह्म असंग का? तर ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थ त्याला संग करण्यासाठी नाही. आता बघा, ते नित्य एकरूप आहे म्हणून अविकारी आहे. ब्रह्म कसं आहे? नित्य. कोणत्याही कालामध्ये ब्रह्म जे आहे तर कोणत्या कालामध्ये त्याच्या ठिकाणी विकार होतो का? नित्य पदार्थ जो असतो तो एकरूप राहतो. ब्रह्म कसं आहे? नित्य आणि एकरूप आहे म्हणून त्याच्या ठिकाणी विकार होत नाही. जो पदार्थ अनित्य असतो आणि जो पदार्थ एकरूप राहत नाही तो पदार्थ कसा असतो? विकारी. पण ब्रह्म नित्य आहे आणि ब्रह्म एकरूप आहे. जागृतीतला जो आत्मा तो स्वप्नामध्ये वेगळा होतो का? का एकरूपच आहे? फक्त सुषुप्तीमध्ये तेवढा का? सुषुप्तीमध्ये तसाच आहे का? बरं, जागृतीच्या नंतर सुषुप्तीमध्ये थोडा थोडा विश्रांती घेतो का जागाच असतो? सुषुप्तीमध्ये सुद्धा काय असतो? तो जागाच असतो. म्हणजे तो नित्यच असतो का नाही? स्वप्नामध्ये तोच आहे. मग तो नित्य आहे का एकरूप आहे? का नित्य एकरूप आहे? नित्य एकरूप आहे. आणि असा जो पदार्थ असतो तो कसा असतो? अर्थात त्याच्यामध्ये कोणताही विकार घडत नाही. आत्मा जे नित्य आणि एकरूप असतं ते अविकारी असतं, आहे की नाही? आणि जे नित्य आणि अनित्य आणि अनेकांतिक असतं ते अविकारी असतं. उदाहरणार्थ कोण? घट, आहे की नाही? घट हा नित्य आहे का? एकरूप आहे का? नाही. म्हणून तो कसा आहे? विकारी. मातीचा विकार आहे. वाचारम म्हणम विकारो नामधेयम, अशी स्थिती आहे की नाही? तसं ब्रह्म जे आहे ते ब्रह्म कसं आहे? असंग. आणि आपलं ब्रह्म कसं आहे? अविकारी आहे. कारण का? ते नित्य एकरूप आहे म्हणून. ब्रह्माचा असंगत्व कळलं. आता अविकारित्व कळलं, सांगितलं. नित्य एकरूप आहे म्हणून अविकारी आहे. आता पुढचं पहा, व्यापक आहे म्हणून अक्रिय आहे. आता ब्रह्माच्या ठिकाणी कोणती क्रिया नाही, आहे की नाही? क्रिया का नाही? व्यापक आहे म्हणून त्याच्या ठिकाणी क्रिया नाही. म्हणजे जी वस्तू काय असते? व्यापक नसते तिच्या ठिकाणी क्रिया असते. आणि जे निरपेक्ष व्यापकाच्या ठिकाणी क्रिया नसते. साधं उदाहरण द्यायचं स्वामी महाराज, आपण जर व्यापकामध्ये क्रिया कशी संभवत नाही? आता आपण बोलतो की नाही एकामागे एक शब्द, आणि आपण जर चूळ भरली आणि पूर्णपणे चूळ भरली आणि तोंडात पाणी साठवून ठेवलं आणि त्याला विचारलं तुझं नाव काय? नाव सांगता येतं त्याला? नाव सांगता येत नाही. कारण का? आता सगळी ती पोकळी जी होती ती पाण्याने भरली. मग व्यापकाच्या ठिकाणी बोलणं ही क्रिया आहे की नाही? वचन ही काय आहे? वचन आदान ही क्रिया आहे की नाही? ती क्रिया त्याला करता येते का? नाही. साधा अनुभव आपला, व्यापकाच्या ठिकाणी क्रिया संभवत नाही, आहे की नाही? त्याप्रमाणे ब्रह्म कसं आहे? हे तर सापेक्ष व्यापकता आहे बाकीच्यांची, परंतु व्यापकाच्या ठिकाणी मालिन्य संभवत नाही, क्रिया संभवत नाही. आकाशाला कुठं जाणं येणं आहे का? नाही. वारा संचार करतो, कारण वारा काय आकाशाच्या पोटात आहे. म्हणजे वाऱ्यापेक्षा आकाश काय आहे? व्यापक आहे की नाही? आणि त्याच्यापेक्षा माया काय आहे? व्यापक आहे. आणि मायेपेक्षा ब्रह्म काय आहे? निरपेक्ष व्यापक आहे. मग व्यापक असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी क्रिया नाही. ब्रह्म कसं आहे? अक्रिय आहे. अक्रिय काय आहे? तर व्यापक आहे म्हणून. व्यापक आहे म्हणून अक्रिय आहे. अविद्यादी पदार्थाचा संबंध लागत नाही म्हणून नित्य शुद्ध आहे. ब्रह्माला अविद्या किंवा आदी म्हणजे अविद्या किंवा अविद्या कार्य यांचा संबंध आहे का ब्रह्माशी? नाही. मग जर अविद्या आणि अविद्या कार्य यांचा यत्किंचितही संबंध नसणार, यांचा जर संबंध आला असता तर ब्रह्म मलिन झालं असतं, परंतु यांचा संबंधच होत नाही, त्यामुळे ब्रह्म नित्य शुद्ध आहे. अशा नित्य शुद्ध बुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होत नाही हे खरे असले तरी प्रत्यक्ष दिसते याची वाट काय? असा प्रश्न पुढे येतो. तो म्हणतो की असं ब्रह्म कसं झालं? अक्रिय. व्यापक असल्यामुळं अक्रिय, नित्य एकरूप असल्यामुळं अविकारी, आणि दुसरा पदार्थच नसल्यामुळं असंग, आहे की नाही? आणि असं असणारं ब्रह्म नित्य शुद्ध आणि बुद्ध, बुद्ध म्हणजे ज्ञानस्वरूप, आहे की नाही? असं असणारं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मापासून
नित्य शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होत नाही. की जर आपण एकदम शुद्ध असं सोनं घेतलं त्याचा अलंकार बनत नाही आणि केवळ कत्लाचं केलं तर कोणी घालीत नाही. परंतु जर करायचंच असतं तर काय करावं लागतं, शुद्ध आणि अशुद्ध ह्या दोन्हींचं मिश्रण करावं लागतं. तसं केवळ परमात्म्यापासून जगताची उत्पत्ती नाही, केवळ मायेपासून नाही, परमात्मा आणि माया यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध मानला तरच काय होतं, जगताच्या उत्पत्तीची संगती लागते असं आहे. तेव्हा ते सांगतात अविद्यादी पदार्थाचा संबंध लागत नाही म्हणून नित्य शुद्ध आहे. अशा नित्य शुद्ध बुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होत नाही हे खरे असले तरी, म्हणजे केवळ परमात्म्यापासून केवळ ब्रह्मापासून जगताची उत्पत्ती होत नाही ही गोष्ट खरी आहे. मग आता केवळ ब्रह्मापासून होत नाही, केवळ जड मायेचा परिणाम होऊ शकत नाही, परंतु ते म्हणतात तरी प्रत्यक्ष दिसते याची वाट काय. मग जर होऊ शकत नाही प्रत्यक्ष आम्हाला काय हे टळटळीत हे सगळं जग दिसत असताना तुम्ही काय म्हणता त्याची वाट काय. त्याची वाट काय म्हणजे ते जगत उत्पन्न कसं होतं हे तुम्हाला सांगितलंच पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे प्रत्यक्ष दिसते याची वाट काय असा प्रश्न पुढे येतोच. म्हणून ते म्हणतात की हा प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं झालं तर आता काय करावं लागतं, शुद्ध ब्रह्मापासून जगताची उत्पत्ती नाही, मग त्याच्यासाठी काय करावं लागतं म्हणतात मायेचा स्वीकार करणे अवश्य आहे. म्हणजे माया ही मानावीच लागते ते सांगतात. आता अशा अडचणीमुळे पुत्रादी कार्याच्या सिद्धीकरता ज्याप्रमाणे पुरुषास एक स्त्री मानावी लागते त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी काहीतरी माया म्हणून एक पदार्थ नव्हे मानलाच पाहिजे. त्या वाचून जगताची व्यवस्थाच लागणार नाही. आता ते म्हणतात एखाद्या स्त्रीच्या कडेवर पुत्र दिसला तर याचाच अर्थ काय आहे, त्याला आई म्हणून कोणी मानावीच लागते आहे की नाही. वडिलांच्या सहित मातेची कल्पना करावीच लागते. ज्या अर्थी संतान दिसतं त्या अर्थी, पुत्र दिसतं त्या अर्थी. त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी काहीतरी माया म्हणून एक पदार्थ माना. त्याचप्रमाणे केवळ शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होणं शक्य नाही, म्हणून परमात्म्याबरोबर कोणीतरी माया नावाचा एक अशा प्रकारची अघटित घटना पटीय अशा प्रकारचा कोणीतरी पदार्थ मानावाच लागतो आहे की नाही. माना म्हणजे आम्ही म्हणतो म्हणून माना का मानावाच लागतो. स्वामी महाराज म्हणायचे बरं नाही मानत ना मग कर सिद्ध. जगता तू कशापासून सिद्ध झाले कर. आम्ही म्हणतो का ब्रह्मा त्या ठिकाणी माया मानल्यापासून जगताची संगती लागत नाही, आणि तू जर म्हणत असेल तर कर सिद्धी, आणि जर तुला सिद्ध होत नसेल तर ऐक आमचं आहे की नाही. म्हणून ते सांगतात की माना नव्हे मानलाच पाहिजे, त्या वाचून जगताची व्यवस्थाच लागणार नाही. बरे माया मानावयाची ठरली म्हणजे जगातील बऱ्या वाईट पदार्थांची व बंध मोक्षाची नीट व्यवस्था लागेल. अशी ती सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त अर्थात त्रिगुणात्मक अशीच मानली पाहिजे. आता माया मानायची झाली तर कशी मानायची, जशी वाटेल तशी माना, असं करून चालायचं नाही. हे जगताची उत्पत्ती कशी होते त्याच्यासाठी जी माया मानली तिची संगती तुम्हाला व्यवस्थित पुढे सांगता आली पाहिजे, काही प्रतिबंध येऊ नये. बंध कसा होतो ते मायेमुळे असेल तर ते बंधाच्यासाठी माया कशी बंधाला कारण होते. बरं मुक्ती होते तेव्हा सुद्धा मायाच कशी त्या मुक्तीला कारण होते. त्याच्यामध्ये नेमकं त्या मायेचं अधिष्ठान कोण, त्या अधिष्ठानावर माया कशी आहे, सत्य आहे का मिथ्या आहे की नाही, एक आहे की अनेक आहे, अनादि आहे की अनंत आहे, का अनादि आहे साधी असून अनंत आहे, का अनादि असून शांत आहे की नाही. ती सापेक्ष व्यापक आहे की निरपेक्ष व्यापक आहे की नाही, ती व्यक्त आहे की अव्यक्त आहे की नाही, ती आकारी साकार आहे की निराकार आहे. अशा अनेक प्रकारच्या शंका येतात. तेव्हा असं वेदांत दर्शन मायेचं स्वरूप मानतं तर जेणेकरून पुढे कोणतीही अडचण येणार नाही. आणि जर अडचण आली तर काय सांगतं, मायेमध्ये हे सर्व संभवनीय आहे, कारण मायेमध्ये काय होऊ शकत नाही असं नाही. किंबहुना अघटित घटना घडणारीच कोण आहे, माया. हेच तिचं काय आहे स्वरूप. तेव्हा बाकीच्या लोकांनी जर जगताच्या उत्पत्तीचा विचार केला ह्या मायावादाला सोडून तर त्यांना कुठं ना कुठं अडल्याशिवाय राहत नाही. पण आम्हा वेदांताला ही अडचण येत नाही. म्हणून ते सांगतात
परंतु तरी काय बरे माया मानावीची ठरली म्हणजे जगातील बऱ्या वाईट पदार्थांची व बंधमोक्षाची नीट व्यवस्था लागेल. मायेपासून जगत उत्पन्न होतं, तर मायेपासूनच हे जड पदार्थ कसे निर्माण झाले, मायेपासूनच चेतन पदार्थ कसे निर्माण झाले, आहे की नाही. काही पदार्थ स्थावर, काही जंगम, आहे की नाही. काही एकाच जागेवर स्थिर तर काही सारखेच चंचल, काहींचं आयुष्य कमी तर काहींचं दीर्घकाल, असे सगळ्या गोष्टी मायेमध्ये घडतात. मग असे मायेमध्ये कोणकोणते गुण आहे याची तुम्हाला व्यवस्था लावता आली पाहिजे ना. म्हणून म्हणतात बंध मोक्ष बरे वाईट पदार्थ यांची नीट व्यवस्था लागेल. अशी ती सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त अर्थात त्रिगुणात्मक अशीच मानली पाहिजे. काय आहे आता गीतेमध्ये 18 अध्याय चिंतन चालू आहे. आपल्याला ह्या विचारसागरामध्ये हे चिंतन महत्त्वाचं ठरायचं की कोणती गोष्ट जी आहे जगातली क्रिया असो, भावना असो, ज्ञान असो, हे 3 प्रकारचे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. कोणती गोष्ट सत्वगुणात्मक, रजोगुणात्मक किंवा तमोगुणात्मक असते. अर्थात हे 3 गुण कुठं राहतात, मायेमध्ये राहतात. म्हणजे माया कशी आहे, त्रिगुणात्मक. आणि अशा प्रकाराने त्रिगुणात्मक माया मानली की संपूर्ण जगताची संगती सांगता येते. त्रिगुणात्मक मायेपासून हे संपूर्ण जगत उत्पन्न झालेले आहे. किंबहुना जगतातला यावत होणारा व्यवहार हा कशाचा आहे, माया कार्य आहे. त्रिगुणात्मक असणाऱ्या मायेचं तो कार्य आहे असं सांगतात. आता माया कशी तुम्ही म्हणता की माया व्यवस्थित मानली पाहिजे, तर कशी मानायची माया याविषयीचा विचार आता पुढं सांगतात. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.